नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता ही नवीन योजना सुरू झालेली आहेत आणि या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। आता मित्रांनो यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत तसेच कोणत्या महिला अपात्र असणार आहेत, आता तुम्हाला किती अनुदान दिलं जाणार आहे, ही योजना कधीपासून राबवली जाणार आहे तसेच याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत। म्हणजे मित्रांनो आपण इथे पाहू शकता मुख्यमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलेंडर हे मिळालेले आहेत तर अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी आहेत म्हणजे ज्या काही महिला पात्र झालेल्या आहेत तर अशा महिलांना सुद्धा आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील 52.16 लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ म्हणजे आता इथं जवळजवळ 52.16 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारचे 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त आता राज्य शासनामार्फत 530 रुपये प्रति सिलेंडर अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता जे काही आपल्याला केंद्र सरकारचं अनुदान 300 रुपये मिळतं तर आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला राज्य शासन सुद्धा आता 530 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देणार आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 830 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे देण्यात येणार आहेत। तर मित्रांनो आता आपण इथं पाहू शकता दोन्ही मिळून केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे दोन्ही मिळून आपल्याला 830 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही महिला पात्र झालेल्या आहेत तर अशा सर्व महिलांना हे अनुदान दिलं जाणार आहे। तसेच थेट लाभ हस्तांतरित डीबीटी अंतर्गत बँक खात्यात थेट जमा होणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे काही बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे म्हणजे आधार सीडिंग झालेलं जे अकाउंट आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये जमा होतात तर त्या खात्यामध्ये तुम्हाला हे अनुदान जमा केलं जाणार आहे। तसेच लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो तुमचं जे काही गॅसचं कनेक्शन आहे तर हे महिलांच्या नावाने असणं गरजेचं आहे। तसेच एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो आता जर तुमच्या कुटुंबामध्ये अनेक महिला असतील 2, 3, 4 कितीही असेल तर यामध्ये फक्त आता एका कुटुंबातील एकच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर म्हणजे रेशन कार्डनुसार मित्रांनो तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या काही महिलांची नावं आहेत तर त्यापैकी फक्त एकच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना या योजनेचा अनुज्ञेय 1 महिन्यात फक्त एका सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहेत। आता केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना या योजनेचा म्हणजे मित्रांनो आता एका महिन्यात फक्त एकच सिलेंडरसाठी तुम्हाला अनुदान देण्यात येणार आहे। दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यास या योजनेचा लाभ देण्यात येईल। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या काही महिला पात्र होणार आहेत तर त्याच्या ज्या काही नियम अटी देण्यात आलेल्या आहेत तर ते आपण इथं बघितलेलं आहेत आणि आपल्याला जे काही अनुदान दिलं जाणार आहे तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। केंद्र सरकारतर्फे आपल्याला 300 रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि राज्य शासनाकडून आपल्याला 530 रुपये असं दोन्ही मिळून आपल्याला 830 रुपये अनुदान हे प्रति सिलेंडर दिलं जाणार आहे। आणि या योजनेचा लाभ हा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवलं जाणार आहे म्हणजे जे बँक अकाउंट तुमचं आधार कार्डला लिंक आहे तर त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा केले जाणार आहेत। आणि एका कुटुंबात रेशन कार्डनुसार फक्त केवळ एकच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर काही अपडेट आलं नवीन तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच कळवलं जाईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद जय महाराष्ट्र।